श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार मंडळी। आज ना मंडळी अतिशय पौष्टिक अशी डाळबट्टी बनवलेली आहे। थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे, झटपट होणारी आहे आणि खूपच टेस्टी लागत होती। माझ्या घरात तर सगळ्यांना आवडली, पण संडेचा असाच बेत बनव म्हणून मला फरमाईश आलेली आहे। बघू शकता मी इथं डाळ घेत आहे, तर मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आणि मसूरची डाळ तिन्ही डाळी सेम घेतलेल्या आहेत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत ही डाळी। तर पाव चमचा इतकी हळद टाकून द्यायची आहे याच्यामध्ये आणि आता इथं शिजेल इतकं पाणी टाकून द्यायचं आहे। थोडंसं तेलाची धार वरनं सोडून दिलेली आहे मी। टॅमॅटो एक उकडायला याच्यामध्येच लावून घेत आहे। जर तुमच्याकडे टॅमॅटो असं फोडणीमधलं खात असतील तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा डाळीच्या टाकू शकताय। इथं मी एक टॅमॅटो अख्खा टाकलेला आहे, मी मिक्सरला वाटून याच्यामध्ये मिक्स करणार आहे। डाळ शिजेल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून 1-2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत। आता पौष्टिक पद्धत म्हणल्यानंतर मी इथं बाजरीचं पीठ वापरलेलं आहे। बाजरीच्या आपण आज बट्ट्या बनवणार आहोत। बघू शकताय मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। अतिशय टेस्टी लागत होतं मंडळी, नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता इथं मी 2 कप इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेलाची धार ओतून दिलेली आहे। म्हणजे एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। कुसकुशीतपणा खूप छान येतो या बट्टीला। तर इथं चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे या ठिकाणी आणि ओवा क्रश करून टाकलेला आहे, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो ओव्याने। आणि आता इथं मी तीळ टाकलेली आहे, पांढरी तीळ असते ना आपली, ती टाकलेली आहे, त्याच्यामुळे चव खूप छान येते। आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। भाकरीचं पीठ जसं मळतो त्याच्यापेक्षा थोडासा टाईट डो मळून घ्यायचा आहे म्हणू शकताय। 2 भागमध्ये डिवाईड केलेला आहे। 2 वळकुट्या बनवलेल्या आहेत अशा, जसं आपण कोथिंबीर वडीला वगैरे बनवतो तशाच बनवायच्या आहेत आपल्या। दोन्ही पण अशाच पद्धतीच्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आता एका कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे उकळीच्या स्टेपला पाणी आपलं आलेलं आहे। आता हे दोन्ही वळकुट्या आपण या ताटामध्ये ठेवून देणार आहोत। एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हे दोन्ही वळकुट्या याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत, बघू शकता या ठिकाणी। आणि आता इथं आपलं पाणीसुद्धा उकळत आलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला हे वळकुट्या ठेवून द्यायच्या आहेत। वळकुट्याचं प्लेट म्हणा आणि 15 ते 20 मिनटासाठी याला उकडून घ्यायचं। 15 ते 20 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय मस्त असं उकडून झालेलं आहे। वळकुटीसुद्धा उलून आलेली आहे या ठिकाणी। तर मस्त आता याला बाजूला काढून द्यायचं आहे। आणि आता इथं डाळसुद्धा शिजून झालेली आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचं आहे। डाळ घोटून घ्यायची आहे, म्हणजे मॅश करून घ्यायची आहे। आणि आता आपण डाळीची तयारी करून घेणार आहोत फोडणीची। तर मी इथं कांदा वगैरे अगोदरच कापून घेतलेला आहे या ठिकाणी। आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल मस्त गरम झालं की या ठिकाणी पाव चमचा इतकं जिरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतरनं पाव चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची आहे। आता इथं कढीपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहेत या ठिकाणी मी। तर कढीपत्त्याचे पानं, जिरे आणि मोहरी मस्त असे तडतडले की मग याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर मी कांदा बारीक साईजमध्ये कापून घेतला होता, मीडियम आकाराचा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बारीकमध्ये। तर याला सतत परतत राहायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटांनी मस्त असा कलर येतो याला। मग कलर आला की आपण जे कच्चंच खोबरं वाटून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। बरं आता खोबरं घालणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालू शकता, नाही तर स्किप केलात तरी चालेल। तर आता इथं ब्राऊन कलर होईपर्यंत खोबऱ्याला आपण तळून घ्यायचं आहे किंवा परतत राहायचं आहे सतत आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे। आता या ठिकाणी जे टॅमॅटो आपण डाळीमध्ये शिजायला घातलं होतं ते टॅमॅटो याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून टमॅटोतला सुद्धा कच्चेपणा गेला पाहिजे। तर याला आता याच्यामध्ये आपण तिखटाप्रमाणे कमी जास्तीसुद्धा करू शकता। या ठिकाणी मी लाल तिखट मोठ्या चमच्याने 1 चमचा घातलेला आहे, छोट्या चमच्याने 2दा घातलं होतं, म्हणजे 2 चमचे। तर बघू शकताय सतत असं परतत राहायचं आहे या ठिकाणी। आणि आता आपल्याला जी डाळ आहे ती याच्यामध्ये ओतून द्यायची आहे, एकजीव करायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपण डाळीमध्ये जेव्हा पाणी घातलो गरम,
तेव्हा एकजीव करायचा आहे. बघू शकता डाळ ओतून दिलेली आहे या ठिकाणी आणि मस्त ढवळून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. बरं आता याच्यामध्ये दुसरा वेगळा काही मसाला वगैरे वापरलेला नाही, घरातल्या साहित्यात बनवून तयार होतो हा. तर बघू शकताय मस्त अशी उकळी येईस्तवर याला शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपली डाळ उकळी आली की रेडी झाली आहे असं समजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय मस्त असं उकळी येत आहे आपल्या डाळीला. आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि आता इथं जे बट्टी आपण उकडून घेतलेली आहे बाजरीची, त्याला अशा गोल गोल आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. बरं आता मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण कट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. दुसऱ्या शेपमध्ये सुद्धा मी इथं कट करून दाखवलेली आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पातळ आकारामध्ये सुद्धा कट करू शकता या ठिकाणी, पण मी इथं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. बघू शकता इथं तेल गरम झालेलं आहे आपलं. आणि आता तेलामध्ये जेवढ्या बट्ट्या मावतीन इतक्या तेवढ्या सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. मस्त खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. कुरकुरीतपणा येण्यासाठी जास्त वेळ तळलेली आहे मी या ठिकाणी. तर तुम्ही थोडासा कलर मीडियमसुद्धा काढू शकताय तुम्हाला मऊसूद जर पाहिजे असेल तर. बघू शकताय मस्त अशा तळून झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या. आणि आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने काढून देणार आहोत. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. दुसरी बॅचसुद्धा मी अशाच पद्धतीची तळून घेतलेली आहे या ठिकाणी, तुम्हाला दिसतच असेल. बरं अशाच पद्धतीने तळून घ्यायचं आहे. आणि हे बट्टी अशी प्लेटीमध्ये चुरून घ्यायची आहे अगोदर आणि मग याच्यावर डाळ ओतून द्यायची आहे आणि मग आपल्याला कालवून खायचं आहे म्हणू शकताय. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या रेसिपीमध्ये.